सुट्टीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या अर्थातच वेगवान आढावा घेऊया। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच बिहार निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। बिहारमध्ये येत्या 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल। बिहारमध्ये यंदा 7,42,00,000 नागरिक मतदान करणार आहेत, तर नवमतदारांची संख्या 14 लाख इतकी आहे। बिहार के चुनाव 2 फेजेस में होंगे। पहले फेज के डेट गैजेट नोटिफिकेशन 10 तारीख को आएगा, दूसरे का 13 को। लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशंस पहले फेज की 17 को होगी, दूसरे की 20 को। स्क्रूटनी 18 और 21। विड्रॉल की आखिरी तारीख 20 अक्टूबर और 23 अक्टूबर। और डेट ऑफ पोल 6 नवंबर थर्सडे और दूसरा 11 नवंबर ट्यूसडे। काउंटिंग 14 नवंबर को होगी और पूरी चुनावी प्रक्रिया 16 नवंबर तक समाप्त कर ली जाएगी। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं थेट शरद पवारांवरती निशाणा साधलाय। शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशी खळबळजनक टीका मनोज जरांगेंनी केली आहे। 1994च्या आरक्षणाच्या निर्णयावरनं जरांगेंनी पवारांवरती निशाणा साधलाय। गेल्या 2 वर्षात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेकदा आंदोलनं केली। या आंदोलनांना शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप अनेकदा भाजपच्या नेत्यांनी केला होता, मात्र जरांगेंनी कधीही पवारांविरोधात वक्तव्य केलं नव्हतं। मात्र यावेळी पहिल्यांदा जरांगेंनी पवारांवरती टीकास्त्र डागलंय। ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले, कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे। ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला। ज्यांनी आमचा 16% आरक्षण 1954 दिलं, उदाहरणार्थ पवार साहेबांनी, त्यांनी आमचं वाटोळं केलं समजा। ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकार ठेवला येईनी। याबरोबरच आज पुन्हा मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ संघर्ष पेटलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात एक गुप्त बैठक झाली। ओबीसी आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसकडे घ्यावं, कारण अजित पवारांनी मला इथं गुंतवून ठेवलंय असं भुजबळ बैठकीत म्हणाले, असा दावा जरांगेंनी केलाय। पण त्याचं कुठंतरी फार्म हाऊसला का कुठे एक चर्चा झाली त्यांच्या आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणला जणू आली बाबा आता संधी आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला अजित पवारला डॅमेज करू, म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघल। फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल, पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालू। मी मुंडेला सुद्धा याच्यात उठवलंय। तर मराठा समाजानं जरांगेंना उगाच नेता म्हणून डोक्यावर घेतले, ते काही मराठ्यांचे लीडर नाहीत असं म्हणत भुजबळांनी त्यांच्यावरती पलटवार केलाय। काय ते जरांगेचं काय तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती, आणि आता आपणही त्याला काय आता एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही। तो काही मराठ्यांचा लीडर नाही। त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत, तेवढ्यांचा तो लीडर आहे। जरांगेंनी भुजबळांबाबत केलेल्या दाव्यानंतर वडेट्टीवारांनीही उत्तर दिलंय। भुजबळांसोबत कोणतीही बैठक झाली नाही असं त्यांनी म्हटलं, तर जरांगेंच्या डोक्यात हवा गेल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी हल्लाबोल केलाय। माझी कुठलीही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही। हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं, दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे। त्यामुळे यामध्ये 1% तथ्य नाही। जरांगेंची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं, त्याला असं वाटतंय की मी देव झालो। त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतंय की आता आकाशाला माझ्या एवढा नेता कोणीच नाही, सर्व मीच आहे। म्हणजे देवही मीच आहे, दानवही मीच आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुण्यामध्ये मनसे आणि शिवसेना दोघांची ताकद आहे। यामुळे या महापालिकांवरती मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। मुंबई तर आहेच, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेतच ना। त्याच्याविषयी
माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच. या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल. मुंबईच्या महापौर पदावरनं संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय. मुंबईचा महापौर हा मराठी ठाकरे बंधूंचाच असेल आणि अस्सल मराठी वाण्याचं होईल. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये. कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे आमचा. मी हम या शब्दाने बोलतो. ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना. तर ही युती फार वेगळी आहे. दिल और दिमाग से बनी हुई युती है. राऊतांनी महापौर पदावरनं केलेल्या या वक्तव्यानंतर मनसेच्या बाळा नांदगावकरांनीही प्रतिक्रिया दिली. सामान्य मुंबईकरांचं ठाकरे परिवारावर प्रेम आहे, त्यामुळे नक्कीच चांगलं काहीतरी घडेल, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत लढवणार असतो तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो, गोष्ट वेगळी. पण त्या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती. हा मुंबईचं जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय. राज्यातल्या 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर करण्यात आलंय. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर झाली. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये महायुतीतला वाद कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक यांनी चौथ्यांदा जनता दरबार घेतला. मात्र युती असूनही दोन्ही नेत्यांमध्ये शब्दांच्या फैरीही सुरू आहेत. एकीकडे गणेश नाईक शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरती नाव न घेता वार करतायत असं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे शिंदे सेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक पक्षाने जागा वाटपात आम्हाला सर्वाधिक वाटा मिळावा अशी भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही कार्यकर्त्याचा बळी दिला जाणार नाही. पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी भूमिका भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली आहे. तर जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावरती लढणार, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे. यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी माहिती मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे. सगळ्याच विभागाला निधीची कमतरता आहे, तसंच आनंदाचा शिधा याच्यासाठी 450 कोटी रुपये खर्च येतो अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा दिवाळीला आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात केली होती. तर यंदा गणेशोत्सवातही आनंदाचा शिधा मिळाला नव्हता. कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला 35-40 हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच या गोष्टीचा फटका बसतो. त्यामुळे ह्या ज्या निधीची ओढाताण निश्चितपणे होत राहणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करत सरकारवरती निशाणा साधलाय. निवडणुका सरो मतदार मरो या तत्वाने काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर सुद्धा गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील तेच होताना दिसतंय अशी टीका रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत केली आहे. तर गरजू लोकांना आनंदाचा शिधा मिळत होता, त्यामुळे याबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे. एकनाथ शिंदेंनी ही योजना सुरू केली होती, त्यामुळे ती बंद केली असावी असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आनंदाचा शिरा जो या सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व
कार्ड धारकांना बीपीएल धारकांना मिळणार होता तो देणार नाही, त्या बाबतीत राज्य शासनाने फेरविचार करायला पाहिजे. शिवथाळी आनंदाचा शिधा लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवर आला, एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत, अशा प्रकारची शंका आहे. परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं. कोल्ड्रिफ्ट सिरपच्या विक्रीवरती महाराष्ट्रातही बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने हा निर्णय घेतलाय. इतर राज्यामध्ये कोल्ड्रिफ्टमुळे काही मुलांचा मृत्यू झाला, त्यामुळे या सिरपवरती महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. तसंच याआधी मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा कोल्ड्रिफ्टवरती बंदी घालण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला. समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलंय. दरम्यान सरकारने लवकरात लवकर मागणी पूर्ण केली नाही तर मंत्रालयावरती मोर्चा काढला जाईल असा इशाराही दिलाय. गोंदियामध्ये आदिवासी समाजानं आक्रोश मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींमधनं आरक्षण देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन गोंदियामध्ये आदिवासी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तर धनगर आणि बंजारा समाजाने आदिवासी प्रवर्गात सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला मूळ आदिवासी समाजाने तीव्र विरोध दर्शवलाय. आज नांदेडमध्ये मूळ आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी समाज पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. इतर कोणत्याही समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये स्थान देऊ नये अशी या मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. नांदेडमध्ये आदिवासी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण समाज जो आहे तो आता रस्त्यावर आलेला आहे. बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून जी आरक्षण मिळवण्याची मागणी होती त्याला विरोध करत आता आदिवासी समाज हा एकवट याचं चित्र आपल्याला नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. 8 दिवसापूर्वी जे आहे ते बंजारा समाजाचा मोर्चा निघालेला होता. ज्या मार्गाने बंजारा समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला होता त्याच मार्गाने जे आहे ते आता आदिवासी समाज जे आहे तो या ठिकाणी बंजारा समाजाला असो किंवा धनगर समाज असो किंवा अन्य कुठलेही प्रवर्ग असतो त्याला एसटी आरक्षणामध्ये समावेश करू नये ही मागणी घेऊन जे आहे ते सकल आदिवासी समाज जो आहे तो आता जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला आहे. साधारणपणे 11:30 वाजल्यापासून जे आहे ते या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. नवीन मोंढा भागातून हा मोर्चा निघालेला आहे. पण नवीन मोंढ्यातून अण्णाभाऊ साठे या मार्गावर यायला त्यांना जवळपास 1 घंट्याचा वेळ या ठिकाणी लागलेला आहे. इथून पुढे जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालय तशीच जी आहे ती दुसऱ्या भागातून सुद्धा सकल आदिवासी समाज जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी हे दुसऱ्या विभागातून या ठिकाणाहून होणार असल्याचं संयोजकाच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. भंडाऱ्यातही आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला. बंजारा, धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करावा अशी मागणी या दोन्ही समाजानं लावून धरली आहे. त्याला आदिवासी समाज बांधवांनी प्रचंड विरोध केलाय. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी भंडाऱ्यामध्ये आदिवासी समाजाने भव्य मोर्चा काढला. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी नाशिकमधल्या कोर्टात जबाब नोंदवलाय. कोकाटेंनी जबाबात झालेला सर्व प्रकार सांगितला. तसंच विधान परिषदेत रोहित पवारांना येण्याची परवानगी नाही, मग हा व्हिडिओ त्यांना कसा मिळाला याची चौकशी सुरू असल्याचंही कोकाटेंनी सांगितलंय. रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नाही आणि त्यांना मध्ये येण्याची परवानगी नाही, तर मग हा फोटो कुणी काढला नेमका ते अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. त्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे. रोहित पवारांनी ते जाहीर केलं पाहिजे की त्यांनी फोटो कुठून मिळवला, म्हणून कसा मिळवला, कुठून मिळवला आणि मीडियाला कसा सादर झाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी राजन तेली यांच्यासह 8 जणांची दिल्ली इथल्या बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे तक्रार केल्यानंतर राजन तेली यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मात्र आता राजन तेली यांनी जिल्हा बँकेत कर्ज घोटाळा झाला असून त्या कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे असल्याचा त्यांच्यावरती थेट आरोप केलाय. त्यामुळे तळ कोकणामध्ये महायुतीत सगळं काही अलबेल असल्याचं दिसत नाहीये.
या कर्ज वाटपाची सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी महासंचालक यांच्याकडे केली आहे. रॉकस्टार ही कंपनी तिथं मनीष देवी डायरेक्टर आहे. हे बावलं नितेश राणेचं आहे. नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बॅट चालली आहे. याचे सगळ्याचे मागे ते आहेत आणि मग तेरा कर्ज देताना त्या रॉकस्टारला डायरेक्टरच परत राजीनामा दिला. एकदा 6.5 कोटी दिले, दुसऱ्या वेळी 10 कोटी रुपये दिले. तिसरं त्यांच्याकडे असलेला पीए राहुल पै आजकडे 20,000 रुपये मानधनावर आहे. त्याला 7.5 कोटी रुपये दिले. दरम्यान फडणवीसांनी गुन्हा दाखल करून सिंधुदुर्गातील बँक घोटाळा प्रकरण ईडीकडे सोपवावं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. कोकणातल्या सहकारी बँका राणेंच्या ताब्यात असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. कोकणातल्या बँका, सहकारी बँका अनेक वर्ष राण्यांच्याच ताब्यात आहेत. कोण लुटतंय त्या? हा गैरव्यवहार कोण करताय? हे काय सीएमला दिसत नाही? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी ठाकरे सेनेला कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील ठाकरे सेनेचे प्रमुख नेते सतीश सावंत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सावंतांनी 2019 मध्ये नितेश राणेंविरुद्ध निवडणूक लढवली होती. नागपूरच्या प्रतापनगर भागातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी धाड टाकली. अनियमित पद्धतीने इथं रजिस्ट्री केली जात असल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांनी कार्यालयात जात झाडाझडती केली. तसंच पैशांचा व्यवहार झाल्याचा तपास पोलीस करतील असं बावनकुळेंनी म्हटलंय. भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही बावनकुळेंनी दिलाय. रजिस्टर कार्यालयात जाताना एकही पैसा द्यायची गरज नाही आहे. ऑनलाईन आहे. कोणी कुठं देऊ नये. आता तर आपण 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन केलं आहे. कुठल्याही सब रजिस्टर ऑफिसमधून कुठलंही रजिस्ट्रेशन होऊ शकतं. जिल्ह्यातली कुठलीही रजिस्ट्री कुठल्या ऑफिसमध्ये होतं. त्यामुळे या पद्धतीचे जे व्यवहार करणारे लोक आहेत यांना कडक कारवाई झाली पाहिजे. मी पोलिसांना आता बोलवतो आहे. त्यांना या पैशाची तपास करायला लावतो आहे.